आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. मोखाडा शहरात कोल्ह्याचा मृतदेह सापडला. पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यात बिरसा मुंडा चौकापासून अंदाजे 400 ते 500 मीटरच्या अंतरावर नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर मृत अवस्थेत कोल्हा सापडला. विकासाच्या नावाखाली होत असलेली जंगलतोड जंगली प्राण्यांच्या जीवावर बेतली असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी वन्य प्राणी आता गावाकडे धाव घेत असताना त्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. एक कोल्हा मृत अवस्थेत रस्त्यावर पडलेला असल्याची माहिती मिळताच RZ न्यूजचे पालघर जिल्हा उपसंपादक अनवर कुरेशी आपले सहकारी जहांगीर शेख सोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोखाडा वनक्षेत्र रक्षकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. मुख्य बाब म्हणजे कोल्हा मेला किंवा मारण्यात आला याची अद्याप सहनिशा झालेली नाही. मृत कोल्ह्याच्या शरीराचा वास येत होता व अंगावर माशा भिनभिनत होत्या. म्हणजे नक्कीच वेळ झाला असणार. इतका वेळ वाहत्या रस्त्यालगत मरून पडलेल्या जंगली जनावराची माहिती मोखाडा वनक्षेत्र रक्षकांना कशी मिळाली हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. वनक्षेत्र रक्षकांनी पंचनामा केले असता मयत कोल्हा नर असून अज्ञात वाहनाने धडक दिली असल्याने निष्पाप कोल्हा मरण पावला असे सांगितले व मृतदेहाचे दहन करण्यात आले. RZ न्यूज मराठीसाठी पालघर जिल्हा उपसंपादक अनवर कुरेशी यांचे रिपोर्ट. संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.